श्री नाना महाराज साखरेकृत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 श्लोक 35 आणि ओवी क्रमांक 482 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. संजय उवाच. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूयम एवाह कृष्णं सद्गदं भीतभीतः प्रणम्य. अर्थात केशवाचे म्हणजेच श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून ज्याने हात जोडले आहेत असा कापणारा अर्जुन कृष्णाला नमस्कार करून अतिशय भ्यालेला तो अत्यंत नम्र होऊन पुनरपी कृष्णाला कापऱ्या आवाजाने कंठ दाटल्यामुळे अडखळत म्हणाला. ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरुनाथा ज्ञानदेवो म्हणे. ज्ञानदेव म्हणतात, याप्रमाणे ही सर्व कथा संजयाने अपूर्ण मनोरथ अशा धृतराष्ट्राला सांगितली. मग सत्यलौकोनी गंगाजळ सुटली या वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया. मग म्हणतो, सत्यलोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर जसा खळखळ वाजतो त्याप्रमाणे गंभीर वाणीने श्रीकृष्ण बोलले. ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे का घुम घुमिला मंदराचळे क्षीराब्धी जैसा. किंवा मेघाच्या पाण्याचे लोट जसे घडाघडा एकदम वाजत सुटतात अथवा समुद्रमंथनाच्या वेळी क्षीराब्धी जसा मंदराचलाच्या रवीने दणाणत होता, तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगाधे अनंतरूपे. त्याप्रमाणे अनंतरूपी विश्वाचे मूळ असे श्रीकृष्ण गंभीर वाणीने हे वाक्य बोलले. ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुख किं भय दुणावले हे नेणोपरी कांपिन्नले सर्वांगतयाचे. ते अर्जुनाने थोडेसे ऐकले आणि त्यामुळे त्याचे सुख वाढले किंवा दुःख वाढले हे काही कळले नाही, परंतु त्याचे सर्वांग कापू लागले. सखोलपणे वळली मोट आणि तैसेची जोडले कर संपुट आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी. तो अति नम्रपणाने लवून हात जोडून वरचेवर श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक ठेवू लागला. देवींची काही बोलो जाये तव गळा बुजालाची ठाये हे सुख किं भय होय हे विचारा तुम्ही. आणि काही बोलणार तो कंठ भरून आला. श्रोते हो, ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा तुम्हीच विचार करा. परी तेव्हा देवाचे बोले अर्जुना हे ऐसे जाहाले मिया पदांवरुनी देखिले श्लोकाचिया. परंतु देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली हे श्लोकातील शब्दांवरून मी ताडले. मग तैसाची भेण भेण पुढती जोहारुनी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. मग भीत भीत त्याने भगवंतांच्या चरणावर पुन्हा मस्तक ठेविले आणि तो म्हणाला, महाराज आपण असेच ना बोलला. श्लोक 36. अर्जुन उवाच. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्पृहृष्यत्यनुरज्यते च रक्ष्यांसि भीतानि दिशोपद्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धः संघाः. अर्थात हे ऋषिकेशा, इंद्रियांच्या ईश्वरा, इंद्रिय प्रेरका, तुझे महात्म्य ऐकून सर्व जगत अत्यंत हृष्ट होते व अनुरक्त होते, तुझ्यावर प्रीती करते. ते योग्यच आहे. राक्षस भयभीत होऊन दशदिशांकडे पळतात व सर्व सिद्धांचे संघ नमस्कार करीतात. ते ही स्थाने योग्य आहे. ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासीचे तो माझा खेळू हा बोलू तुझा कीर अढळू मानू आम्ही. की अर्जुना, मी कालरूपी असून ह्या सर्वांना जे ग्रासून टाकले तो केवळ माझा खेळ आहे. आम्ही हे तुमचे बोलणे खरे मानले असते. परी तुवा जी काळे आजी स्थितीची ये वेळे ग्रासी जे हे न मिळे विचारासी.
परंतु तुम्ही काळरूपी परमेश्वराने जगताचा प्रळय करण्याचा समय नसता स्थितिकालातच नाशाला प्रवृत्त झालात, हे विचाराने बरोबर वाटत नाही. कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे, कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे, म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी. एखाद्याच्या अंगातील तारुण्य काढून एकाएकी म्हातारपण कसे घालता येईल, म्हणून तुम्ही जे करू म्हणता ते बहुत करून न होण्याजोगी आहे. हा जी चौपाहारी न भरता, कोणेही वेळे श्री अनंता, काय माध्यान्ही सविता मावळतू आहे. हे पहा अनंता, दिवसाचे 4 प्रहर न भरता कधीतरी भर दुपारीच सूर्य मावळतो का? पै तुझ अखंडिता काळा, तिन्ही आहाती जी वेळा, त्या तिन्ही परी सबळा आपुला लिया समयी. इतकेच नव्हे तर हे पहा, तुम्ही अखंडित असे जे काल, त्यालाही 3 स्थिती आहेत आणि त्या प्रत्येक आपापल्या वेळी बलवान आहेत. जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळयो हारपती, आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रळयो. ज्या वेळेस उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी स्थिती व प्रळय ह्या नाहीशा होतात, आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रळय यांचे काही चालत नाही. पाठी प्रळयाची ये वेळे, उत्पत्ती स्थिती मावळे, हे काय से नाही न ढळे अनादी ऐसे. आणि मागाहून प्रळयाच्या वेळी उत्पत्ती व स्थिती ह्या आपोआप नाहीशा होतात. ह्या अवस्था अनादी असून कशानेही टळत नाहीत. म्हणून आजी तव भरे भोगे, स्थिती वर्ती जत आहे जगे, एथ ग्राससी तू हे न लगे माझ्या जीवी. म्हणून आज हे जग स्थितीचा उपभोग घेण्याच्या भरात असता त्याला ग्रासले असे तुम्ही म्हणता, ही गोष्ट मला रुचत नाही. तव संकेते देव बोले, आगा ह्या दोन्ही सैन्यासीची भरण पुरले, ते प्रत्यक्षची तुझ दाविले, एर यथा काळे जाण. तेव्हा देव खुणेने म्हणाले, अरे या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले आहे, हे प्रत्यक्ष तुला दाखविले, परंतु इतर यथाकालीच मरण पावतील असे समज. हा संकेतू जव अनंता, वेळू लागला बोलता, तव अर्जुने लोकू मागुता, देखिला यथास्थिती. इतकी गोष्ट श्रीकृष्ण भगवान बोलत आहेत, तोच पूर्ववत अर्जुनाने सर्व सैन्य जागचे जागी आहे असे पाहिले. मग म्हणतसे देवा, तू सूत्री विश्वलाघवा, जग आला मा आघवा, पूर्वस्थिती पुढती. मग तो म्हणतो, देवा आपण विश्वाचे चालन करणारे सूत्रधार आहात, त्या योगाने हे जग पूर्वस्थितीला पुन्हा प्राप्त झाले. परी पडिलिया दुःख सागरी, तू काढीसी कांजया परी, ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे. परंतु हे श्रीहरी, दुःखसागरात पडलेल्यांना तुम्ही बाहेर काढता अशी तुमची कीर्ती आहे, याची आम्हाला पूर्ण आठवण आहे. कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगी तसे महासुखाचा सोहळा, तेथ हर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहे. तुमच्या कीर्तीचे वारंवार स्मरण होऊन महासुख भोगीत असून आनंद समुद्राच्या लहरीत मी लोळत आहे. देवा जियालेपणे जग, धरी तुझ्या ठाई अनुराग, आणि दुष्टांतया भंग अधिकाधिक. देवा हे जग जिवंत राहिल्याने तुमच्या ठिकाणी प्रीती धरून सुखाने राहते, व जे दुष्ट आहेत त्यांचा तुम्ही पुन्हा पुन्हा नाश करिता. पै त्रिभुवनींची या राक्षसा, महाभय तू ऋषिकेशा, म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे. परंतु हे ऋषिकेशा, त्रिभुवनातल्या राक्षसांना तुमचे भय वाटते, म्हणून तुमच्यापासून ते दाही दिशा दूर पळतात. एथ सुर नर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर, ते तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित असती. एरवी देव, मनुष्य, सिद्ध, यक्ष किंबहुना सर्व स्थावर जंगम हे तुम्हाला हर्षयुक्त होऊन वंदन करीतात. श्लोक 37. कस्माच्च तेन न मेरन्महात्मन्, गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्ते, अनन्तदेवेश जगन्निवासत्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. अर्थात
हे महात्म्या, अतिशय गुरु व ब्रह्मदेवाचाही आदिकर्ता अशा तुला का बरे ते सिद्धाधिक नमस्कार करणार नाहीत? हे अनंता, हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, जे सत असत व याहून परविलक्षण असलेले अक्षर ब्रह्म, ते तूच आहेस. एथगा कवणा कारणा राक्षस हे नारायणा, न लगतीची चरणा पळते जाहले. नारायणा, काय कारणास्तव राक्षस तुम्हाला नमस्कार न करिता दूर पळतात? आणि हे काय तुंते पुसावे, तुले आम्हा सिंही जाणवे, तरी सूर्योदयी राहावे कैसेनी तमे. हे तुम्हाला विचारावे असे नाही, कारण आम्हाला इतके कळत आहे. हे पहा, सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील, त्याप्रमाणे तुमच्या पुढे राक्षस कसे उभे राहतील. जी तू प्रकाशाचा आगरू आणि जाहला आम्हासी गोचरू, म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे. तुम्ही स्वप्रकाशाचे मुख्य ठिकाण दृष्टीस पडल्यावर राक्षस सहज नाहीसे झाले. हे एतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा, आता देखतसे महिमा गंभीर तुझा. हे श्रीपते, इतके दिवस ही गोष्ट आम्हाला समजली नव्हती, परंतु आता तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडत आहे. जेथुनी नाना सृष्टींची या ओळी, पसरती भूत ग्रामाची या वेली, तया महद ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. ज्या ठिकाणाहून अनेक सृष्टीच्या ओळी प्राणीमात्रांच्या वेली जगभर पसरतात, त्या मायेला तुमची इच्छा ही आदिस्थान होय. देवो निस्सीम तत्व सदोदितू, देवो निस्सीम गुण अनंतू, देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांचा. तुम्ही अगणित अशा तत्वाने नेहमी भरलेले आहात. तुमच्यात अनंत गुणांची परमावधी झाली आहे. तुमच्या भूतातील साम्याला सीमा नाही. तुम्ही देवांचे देव आहात. जी तू त्रिजगतीये ओलावा, अक्षर तू सदाशिवा, तुझी सदसत देवा, तयाही अतीत ते तू. हे सदा मंगलरूप देवा, तुम्ही ह्या सकल ब्रह्मांडाचे राहण्याचे ठिकाण असून अविनाशी आहात. आणि देवा, तुम्हीच व्यक्त व अव्यक्त असून त्या पलीकडील जाणता येणारे जे तत्व, तेही तुम्हीच आहात. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.